नमस्कार मंडळी. तुकाराम मुंढेसारख्या अधिकाऱ्यांची फक्त बदली करून चालणार नाही, तर त्यांना नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग असं का म्हणतोय, म्हणजे एवढं चांगलं काम तुकाराम मुंढे सर करत आहेत, मग त्यांना नोकरीवरून का काढून टाकलं पाहिजे? तर विषय तोच आहे का एकटा माणूस जर समजा 100 माणसाचं काम करत असेल, 100 अधिकाऱ्याचं जर समजा काम करत असत, तर मग बाकीचे अधिकारी काय करतील, नाही का? आता एफ डी एचा कार्यभार त्यांनी स्वीकारला, एफ डी एचे ते कमिशनर झाले. 5 ते 6 दिवसामध्ये जवळपास 2 कोटी रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त केला आहे त्यांनी. 2 कोटी रुपयांचा. 200 पेक्षा जास्त धाडी टाकल्यात आणि कितीतरी भेसळखोरांना त्यांनी अटक केलेली आहे. धडक कारवाई एकदम. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या ॲक्शन मोडवर जाऊन काम करणारे तुकाराम मुंढे सर एकमेव अधिकारी आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग एवढ्या ॲक्शन मोडवर जाऊन काम करायची खरंच गरज आहे का, असं मी म्हणतोय. म्हणजे आता आपण पाहिलं की बाबा तुकाराम मुंढे सरांनी एफ डी एचा कार्यभार स्वीकारला, धडाधड धाडी टाकल्या, हे केलं ते केलं आणि सगळी भेसळ त्यांनी शोधून काढली, बाहेर काढली. म्हणजे फक्त दुधाचा जर विचार करायला गेलं तर कितीतरी लाख लिटर दूध भेसळयुक्त आहे हे त्यांच्या धाडीनंतर निदर्शनास आलं. म्हणजे आजवर आपण काय खात होतो, तर भेसळयुक्त दूध पित होतो आपण, भेसळयुक्त दूध. म्हणजे याच्या आधी तुकाराम मुंढे सरांच्या आधी एफ डी एचे कमिशनर झाले नसतील का, दुसरे अधिकारी आले नसतील का, तर आले. मग एवढे सगळे अधिकारी आलेले असताना, वर्षानुवर्ष कार्यभार चालत असताना त्या डिपार्टमेंटचा, ही भेसळ जी आहे ती आताच अचानकच कसं काय आली बाहेर? का मुंढे साहेबांनी कार्यभार घेतला आणि लोकांनी भेसळ सुरू केली अशातला भाग आहे का? नाही. भेसळ तर म्हणजे पारंपरिक पद्धतीने भेसळ चालूच आहे ती, कारण लोकांना पैशाचा हव्यास आहे. चांगलं लोकांना द्यायला नको, तिकडं भेसळयुक्त दिल्यामुळं बाकीच्यांचं म्हणजे तब्येत खराब होत असेल, त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतील, तर त्यांचं ते पाहून घेतील. कारण हे भेसळयुक्त म्हणजे भेसळ करणारे जे आहेत ते भेसळयुक्त दूध आपल्या घरच्यांनासुद्धा पाजत असतील का? नाही, ते बाकीच्यांसाठी. पण मग ही भेसळ फक्त आत्ताच बाहेर का येत आहे? कारण तेवढ्या प्रामाणिकपणे काम करणारा माणूस त्या पदावर तिथे जाऊन बसलेला आहे. म्हणजे मुंढे साहेबांनी दाखवून दिलं आहे की ते ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये गेले त्या त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी कामाचा दणकाच लावला. त्या त्या डिपार्टमेंटमधली भेसळ त्यांनी तिथं बाहेर काढलेली आहे. आणि आता फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन जे काही डिपार्टमेंट आहे त्याचे ते कमिशनर झालेत. आणि मग दुग्धजन्य पदार्थ म्हणा, गुटखा म्हणा, बाकीच्या सगळ्या याच्यातली भेसळ म्हणा, ती त्यांनी बाहेर काढली, सगळ्यांचे धाबे दण आणले. मग बाकी ह्यांच्या आधी जे अधिकारी आलेत त्यांच्या कार्यकाळात, त्यांच्या टेन्युअरमध्ये ही भेसळ बाहेर का आली नाही? कारण ती गप्प बसली असतील. एखादं पाकिट आलं असेल पैशाचं, साहेब पाकिट, साहेब गप्प, साहेबाला दिसाय रे का भेसळयुक्त माल आहे, भेसळ व्हायली, साहेबाला सगळं माहिती आहे. पण साहेबाचा खिसा जड झाला, मग साहेब काय बोलतील? कारण साहेब मरणाच्या पैशाची लागट. साहेबाला खिसा गरम झाल्यामुळं साहेबाला मग तिकडं लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाले काय, लोक मेले काय, तेला काही घेणं देणं नाही साहेबाचं. पण प्रामाणिकपणे काम करणारा तुकाराम मुंढे साहेबांसारखा एखादा अधिकारी येतो आणि दणादण सगळ्या भेसळी बाहेर येतात. भेसळ करणाऱ्यांचे धाबे सगळे दण आणून जातात. म्हणजे फाटून हातात आली तेच. आता काय करावं काय नाही. एकटा दूध जर समजा आपण घेतलं तर कितीतरी लाख लिटर दूध भेसळयुक्त आहे, कितीतरी लाख लिटर दररोजचं. म्हणजे जवळपास जर आपण एक फॉर एक्झाम्पल जर घेतलं, म्हणजे 10 लाख लिटर दूध जर समजा होत असेल रोज उत्पादन, त्याचं जर जमा जर होत असेल, दूध संकलन तेवढं जर केलं जात असेल एखाद्या जिल्ह्यामधून समजा, तर त्याच्यापैकी जवळपास एक 60% दूध जे ते भेसळयुक्त आहे. म्हणजे 6 लाख लिटर दूध दररोजचं भेसळयुक्त. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, म्हणजे केवढ्या मोठ्या लेवलला ही भेसळ चाललेली आहे. ते दुधात युरिया टाकायला येतं, स्टार्च टाकायला येतं, त्यानंतर डिटर्जंट टाकायला येतं, काहून तर फेस आला पाहिजे म्हणून. अरे इकडं लोक मरायला येतं दूध पिऊन, तब्येती खराब व्हायल्यात लोकांच्या, त्याचं कोणाला काही घेणं देणं नाही. भेसळ, पैसा आला पाहिजे, भेसळ. परंतु तुकाराम मुंढेसारखा प्रामाणिक अधिकारी तिथं आला आणि धाबेदण आणली, कारण भेसळ थांबवली ना त्या माणसानं. आणि त्या माणसाला पैशाच काही घेणं देणं नाही. बाकीचे जे होते अधिकारी ते गप्प बसले होते, कारण त्याला हप्ते येत होते, त्याला येत होता पैसा. मुंढे साहेबाला पैशाची गरज नाही, कारण त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक असणे. आपली ड्युटी जी दिलेली आहे ती प्रामाणिकपणे ते काम करतात.
म्हणजे बाकीचे अधिकाऱ्यांनी जर समजा ठरवलं असतं तर थोड्याफार प्रमाणात का होईना याच्यावर निर्बंध आला असता का नाही, पण नाही. बाकीचे सगळे खुशाल आहेत. कारण पण मुंडे साहेबाचं नाही, कारण त्यांच्यासाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. ते म्हणतील मी ज्या डिपार्टमेंटमध्ये जाईल त्या डिपार्टमेंटमध्ये मी माझ्या पद्धतीनंच काम करणार आहे, आणि ही जी त्याची प्रामाणिकपणे काम करण्याची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीमुळंच 21 वर्षात त्याची 25 वेळा बदली झाली. 21 वर्षात 25 वेळा डिपार्टमेंट बदलून देते. हे घेते काहून? तर एखाद्या डिपार्टमेंटच्या कमिशनरपदी गेले, समजा आता FDAचे ते कमिशनर येतं, ते आता भेसळयुक्त माल जे ते काढत येत बाहेर, धाडी टाकायला येतं. तर मग आता जो दुधाचा व्यापारी आहे, म्हणजे ज्याचे हितसंबंध दूध व्यापाऱ्यामध्ये आहेत, त्याचे हितसंबंध, त्याचे आर्थिक संबंध जे आहेत ते दुखावल्यात झाला. काहून? तर भेसळ बाहेर काढली, आणि अर्धा अधिक माल तर भेसळयुक्तच आहे. त्यानंतर पनीरचा व्यापारी आहे, कितीतरी किलो पनीर सापडले भेसळयुक्त, त्याला त्रास झाला. त्यानंतर गुटखा आहे, गुटख्याचा जो व्यापारी आहे त्याला त्रास झाला. मग एवढ्या लोकांना जर समजा त्रास होत असेल तर मग ते लोक गप्प बसणार आहेत का? कारण ते मरणाचे पैसे कमवून बसले. तर मग ते काय करतात? राजकीय वजन वापरतात, राजकारण्याकडं सेटिंग लावतात आणि म्हणतात मुंडे साहेबाची बदली करा. लगेच राजकारणाचे बी खिशे जड केलेले असते, ते नवी पैसा आणलेला असतंय नाही, तर मग बाकीचं त्याच्यावर प्रेशर असते. ते म्हणतं ठीक आहे, कारण प्रामाणिकपणे काम करणारा अधिकारी आम्हाला नको आहे. मग त्या अधिकाऱ्याला उचललं जातं आणि कुठलं तरी डिपार्टमेंट दुसरं जे आहे ते डिपार्टमेंट दिलं जातं, ज्या डिपार्टमेंटमध्ये समजा तेवढा स्कोप राहणार नाही. पण मुंडे साहेब वाघ आहे, तुम्ही कुठेही नेऊन टाकला, म्हणजे जंगलाच्या कोण्याही कोपऱ्यात तुम्ही त्याला नेऊन टाकलं तरी तो कोपरा का होईना ते साफ करून सोडतात. मग त्या कोपऱ्यातले जे लांडगे येतं ते बाहेर निघतात, म्हणते पुन्हा याची बदली करा. मग हे बदलीचं सत्र कितीतरी वर्ष असं चालू राहिलं तरी सुद्धा मुंडे साहेब थांबणार आहेत का? नाही, कारण वाघ कधी थांबत नसतो, आहे का नाही? प्रामाणिकपणाची ताकद एका वाघातच असू शकते. बाकीचे जे आहेत लांडगे ते गप्प बसलेत पैसे खाऊन. बरं, हे फक्त अधिकारी जे आहेत, समजा आता अधिकारी होतेच म्हणा त्याच्यासाठी, कारण आता सिस्टीममध्ये गेल्यावर तेवढी म्हणजे प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लय जिगरा लागते, लय हिंमत लागते, धाडस लागते. ते धाडस सगळ्या लोकांमध्ये नसते. अधिकारी होताना सिस्टीममध्ये जाताना आपल्याला गंजव वाटते की आपण मी प्रामाणिकपणे काम करेल, असं करेल तसं करेल, म्हणजे एकदम कर्तव्यनिष्ठ राहील. पण सिस्टीममध्ये गेल्याच्या नंतर त्याला एकदा चटक लागली पैशाची की ते काही प्रामाणिकपणे काम करत नाही. नाही, तुम्ही आता पाहत असाल ना, तलाठी म्हणू नका, तहसीलदार म्हणू नका, डेप्टी कलेक्टर म्हणू नका, किंवा मग कलेक्टर म्हणू नका, एखाद्या म्हणजे सरकारी नोकरीवर माणूस गेला रे गेला, आणि त्यातल्या त्यात जर समजा चांगला विभाग जर त्याला भेटला, वर्षा 1.5 वर्षाच्या आत गाडी होती, 3-4 वर्षात बंगला होते, सगळं होते. कसं काय होते? पेमेंटवर होते काय? पगारीवर होते? नाही. मग पैसे येतात कुठून? असे येतात पैसे, तुम्ही भेसळ करा, मी पैसे खातो, असं त्याचं एकंदरीत चालू असते. आणि आपण ॲज अ सामान्य नागरिक म्हणून आपण काही करू शकत नाही, कारण वर्षानुवर्ष आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे की गप्प बसायचं. आता ही भेसळच होत होती, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दूध भेसळयुक्त असू शकते ही गोष्ट आपल्या डोक्यात तरी आली असेल का? भेसळ म्हणजे आपल्याला काय होतं वाटत का? 1 लिटर दूध आहे, त्याच्यात अर्धा लिटर पाणी टाकल, किंवा नाही 1 लिटर पाणी टाकल, 1 लिटरचं 2 लिटर झालं. पण हे केमिकलनं दूध तयार करायला तर म्हणजे 1 किलो केमिकल आणायचं, त्याच्यात घडाघड पाणी टाकायचं, गपकन मग 1 किलो केमिकलपासून 500 लिटर दूध घ्या. त्याच्यात स्टार्च टाकायला तर युरिया, पुन्हा ते डिटर्जंट, सगळं भेसळ. म्हणजे दूध जर समजा तुम्ही असं उघड्यावर ठेवलं भेसळयुक्त असेल तर महिना खराब होत नाही दूध, कारण ते दूधच नसते ना, ते असते केमिकल. आपण प्यायलो काय? केमिकल. आणि आपण म्हणतो तब्येती खराब व्हायला, मी तर दूध प्यायलो, दारू पिईन. तुकाराम मुंडे साहेबांसारखे जर समजा अधिकारी आले प्रामाणिकपणे काम करणारे, आता त्याच्या एवढा प्रामाणिकपणा आपल्या अंगात येऊ शकत नाही, कारण ते अपवादच असते समजा. पण 10% प्रामाणिकपणे जरी समजा प्रत्येक अधिकाऱ्याने काम करायचं ठरवलं तरी सुद्धा बऱ्याच प्रमाणात याच्यावरती म्हणजे निर्बंध आपण आणू शकतो. आणि सिस्टीमचा एकंदरीत कारभार आहे तो चांगल्या प्रकारे, म्हणजे तुम्हाला कोणतं काय असं ना डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुम्ही जर ठरवलं की मी 10%च प्रामाणिकपणे काम करेल, तरीसुद्धा बऱ्याच चांगला बदल घडू शकतो. आणि लोकांनी सुद्धा जागरूक होण्याची गरज आहे. आलं का लक्षात? लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत. किती दिवस शेपूट घालून बसायचं आपण? विचारा प्रश्न, सिस्टीमला, सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. आणि बरं, फक्त अधिकाऱ्यांची चुकी आहे का की त्याला हप्ते यायला तर ते गप्प बसायला तर? हप्ते देणारे कोण येतं? बांडगुळं. ते याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे त्यानं विचार केला आहे का आपण केमिकलपासून दूध तयार करायलो, सामान्य माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतील, त्याचं काही घेणं देणं नाही, त्याला पाहिजे पैसा. मग ते बांडगुळं सुद्धा धरून आणले पाहिजे का नाही?
हाणले पाहिजे, हाणलेच पाहिजे ना. कारण मेन चटक कोणाला लागलेली आहे, त्या भांडवळायला. मग ते त्या प्रोसेसमध्ये जे जे माणसं येते त्या माणसाला मग ते पैसा देत जाते. पण मूळ सोर्सच जर समजा आपण शांत केला तिथं, तर मग पुढची प्रोसेस येणारच नाही. त्यामुळं एकंदरीत सगळी सिस्टीम जी आहे ती बदलण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त तुकाराम मुंढे घडले पाहिजेत, घडवल्या गेले पाहिजेत. मला माहिती आहे कठीण गोष्ट आहे, सहजासहजी शक्य नाही, परंतु ते संस्कार येणाऱ्या पिढीवरती करणं गरजेचं आहे. त्यांचा प्रामाणिकपणा जो आहे, कर्तव्यनिष्ठा जी आहे ती शिकवली पाहिजे आपण. नाही तर मग भेसळ चालू राहणार. आणि आता तुकाराम मुंढे सर आहेत म्हणून ते तेवढी धडक कारवाई करत आहेत, परंतु त्यांची बदली झाली की पुन्हा आपण म्हणू की आमच्या महाराष्ट्रामध्ये दुधाचं उत्पन्न इतकं इतकं कोटी लिटर आहे. मग ते खरंच दूध आहे का त्याच्यात केमिकल व्हायले ते कोण पाहायला बसले का? नाही. आता बघू काय होतं तर. कारण त्यांनी म्हणजे एका आठवड्याच्या आतमध्येच सगळा दणका ओढून टाकलाय. म्हणजे काही दिवस का होईना. अरे चांगलं दूध जर समजा उत्पन्न झालं तर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल ना दुधाला त्या. कारण दूध उत्पादन करणारा कोण आहे? शेतकरी वर्ग आहे. मग शेतकऱ्याचं जे ओरिजिनल दूध आहे, आता दुधाचं उत्पादन समजा 5 लाखाहून 1 लाखावर आलं, तर मग 1 लाखाची किंमत पाडणार आहे शेतकऱ्याला, साहजिकच भाव मिळणार. होऊ द्या महाग, आम्ही पैसे द्यायला तयारच जास्त, होऊ द्या महाग. आज 70 नाही घेतो, उद्या 80 घेऊ, 100 नाही घेऊ, पण प्युअर माल जर समजा आम्हाला मिळणार असेल तर मग आम्ही घेऊ ना. पण भेसळयुक्त जर समजा 70च असेल तर मग आता दूध प्यावं का नाही हे प्रश्न पडला. जे माणसं समजा दुधाचे शौकीन होते, म्हणजे आता दूध फॉर एक्झाम्पल झालं, पण दूध प्यावं का नाही मग, किंवा मग भेसळ ओळखावं कशी, ते आपण सामान्यतः आपण काही करू शकत नाही. परंतु तुकाराम मुंढे साहेबासारखे अधिकारी जोवर अशा डिपार्टमेंटमध्ये येत जातील, काही काळ का होईना ते डिपार्टमेंट सगळं साफ करून जातील ते. आणि त्यांना ॲज अ सामान्य नागरिक म्हणून आपण पाठिंबा द्यायला पाहिजे. त्याची बदली जर केली जात असेल तर सरकारवर दबाव आणून ती बदली आपण थांबवली पाहिजे. कारण गरजेचं आहे, आणि जे गरजेचं आहे ते आपण केलंच पाहिजे. बाकी आता बघू काय होतं. एकंदरीत तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, धन्यवाद.